नमस्कार श्रोतेहो, सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकातील एक सुंदर कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। चला मग कथेला सुरुवात करूया। कथेचं नाव आहे स्त्रीचे स्थान काय। ज्या क्षणी भारतीय स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळू लागला तो क्षण म्हणजे समानतेचं आणि स्वातंत्र्याचं प्रतीक बनलं। पण वास्तव जगात मात्र स्त्रियांना समाजात विशेष स्थान नाही असंच दिसते। म्हणूनच हुंडाबळी, नववधूंना जाणे, स्त्री गर्भाची हत्या आणि इतर अशाच स्वरूपाचे गुन्हे समाजात घडत असताना दिसतात। यंत्र नार्यस्तु पूजयन्ते रमयन्ते देवता असं आपल्या जुन्या धर्मग्रंथात सांगण्यात येतं। पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात तसं नसतं। काही दिवसापूर्वी मी एका चर्चासत्राला गेले होते। त्यांचा केंद्रविषय होता स्त्रियांच्या समस्या। चर्चासत्रात झालेल्या भाषणातून एक फार चांगली माहिती पुढे आली। ज्या देशामध्ये स्त्रियांना सर्वार्थाने पुरेपूर स्वातंत्र्य आहे अशा देशांची एक यादी वाचून दाखवण्यात आली। हे स्वातंत्र्य आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्व बाबतीत होतं। ज्या देशात स्त्री मुक्तीची संकल्पना आघाडीवर आहे अशा देशांचं नाव यादीत अर्थातच अग्रभागी होतं। तर ज्या देशात स्त्री सबलीकरणाचे फारसे प्रयत्न झालेले नव्हते त्यांचं नाव बरंच खाली होतं। भारताचं नाव साधारण मध्यभागी कुठेतरी असेल अशी माझी समजूत होती। पण प्रत्यक्षात मात्र भारताचं नाव या यादीत शेवटून दुसरं होतं। ते पाहून मला आश्चर्याचा जोरदार धक्का बसला आणि दुःखही झालं। या यादीत अग्रभागाने कोणत्या देशाची नावे झळकत आहेत हे मी उत्सुकतेने पाहू लागले। मला वाटलं इंग्लंड नाहीतर अमेरिकेचं नाव पहिलं असणार, पण प्रत्यक्षात तसं नव्हतं। पहिल्या 3 क्रमांकाचे देश होते स्वीडन, नॉर्वे आणि डेन्मार्क। हे स्कॅन्डिनेव्हियन देश। त्या चर्चासत्रात उपस्थित असलेला आम्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। युरोपाच्या एका कोपऱ्यात असणारे हे छोटेसे देश, पण त्यांच्या देशातील स्त्रियांना मात्र सर्वात आदराने वागवण्यात येते। स्वीडनच्या राजघराण्यातील नियमानुसार त्या घराण्यात जन्माला आलेल्या पहिल्या अपत्याकडे राज्याधिकार येतो, मग ते अपत्य मुलगा असो की मुलगी। हे आजही घडतं। लवकरच ही पद्धत नॉर्वेत सुद्धा प्रचलित होणार आहे। या देशामध्ये स्त्रियांना पुरुषापेक्षा वेगळी वागणूक देता येत नाही, तो गुन्हा ठरतो। मी स्टॉकहोमला गेलेली असताना एका रात्री मला हॉटेलात परत येण्यास उशीर झाला। हॉटेल बरंच लांब होतं, त्यामुळे मी टॅक्सी केली। हॉटेलपर्यंतचे भाडे 40 क्रोना इतके होते। पण मला वाटलं एवढी रात्र झाली आहे तेव्हा हा टॅक्सी ड्रायव्हर आपल्याकडून नक्कीच दुप्पट भाडे वसूल करणार, म्हणून मी त्याला 100 क्रोना दिले व तो उरलेले पैसे परत देईल म्हणून थांबले। त्याने मला 80 क्रोना परत दिले। मी त्याला कारण विचारले, त्यावर तो म्हणाला, तुम्ही एक स्त्री आहात, रात्री प्रवास करत आहात, त्यामुळे आम्ही अर्धेच भाडे घेतो। मला ते ऐकून आश्चर्य वाटले, आनंदही झाला। इकडे आपल्या देशात एवढ्या रात्री प्रवास करण्याचं माझं धारिष्ट्यसुद्धा होणार नाही आणि यदाकदाचित केलाच तर टॅक्सी ड्रायव्हर जेवढे भाडे होईल त्याच्या कितीतरी पट जास्त भाडे वसूल केल्यावाचून राहणार नाही। आपण व्यासपीठावरून भाषणे देतो, आपण देवीची आराधना करतो। आपल्या राज्यघटनेने स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने अधिकार दिलेले आहेत असं आपण मोठ्या अभिमानाने सांगतो। शंकराचे जे अर्धनारी नटेश्वर हे रूप आहे त्यातूनही हेच प्रतीत होतं की शंकरानं स्त्री पुरुष समानतेचा स्वीकार केलेला आहे। आपले जुने धर्मग्रंथ आणि आपल्या इतिहासात स्त्रियांचे गुणवर्णन केलेले असते, पण खरोखर आपल्या देशात स्त्रियांना सुरक्षित वाटते का? स्वातंत्र्याचा आनंद खऱ्या अर्थाने त्यांना उपभोगायला मिळतो का? समाजात त्यांना समानतेची वागणूक मिळते का? कदाचित काही थोड्या स्त्रियांना मिळत असेल। सर्वसाधारणपणे स्त्रियांची ओळख कशी करून देण्यात येते? कोणाची तरी मुलगी, पत्नी किंवा माता म्हणून। बरेचदा भारतीय स्त्रियांना वैयक्तिक बाबतीतसुद्धा मतं देण्याचा अधिकार नसतो। त्यांनी केलेल्या कामाचं त्यांना मोल मिळत नाही। त्यांनी केलेल्या कामाचं कोणालाही कौतुक वाटत नाही। पुरुषप्रधान समाजात त्यांना राहावं लागतं। अनेकदा स्त्रियांच्या शत्रू बनतात, पण या अशा वातावरणात सुद्धा स्त्रिया राहतात आणि
आणि आपापल्या क्षेत्रात यश मिळवतात. ही खरोखरच लक्षणीय गोष्ट आहे व त्याही सुखासमाधानाने. या उलट त्या 3 स्कॅन्डिनेव्हियन देशात स्त्रियांना अत्यंत सन्मानाची वागणूक मिळते. आपण फक्त बोलतो पण ते मात्र कृतीत करतात. त्यामुळे यंत्र नार्यस्तु पूजयन्ते रमयन्ते देवता ही उक्ती या देशामध्ये सार्थ ठरलेली आहे. तर श्रोतेहो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करा व्हिडिओ. धन्यवाद.